हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नेहा अँड सौरभ वर्ल्ड. तर आज आम्ही जातोय लीड सिटी एक्सप्लोअर करायला. हाय सौरभ, कसं वाटतंय? मस्त, निघूया आता आपण. हो नक्कीच. स्टेशनवरती, लीड स्टेशनवर अजून इथे काय काय जे काही अट्रॅक्शन्स आहेत ते आज बघणार आहोत. बघूया काय काय आहे काय काय नाही इथे. हाय फ्रेंड्स, तर आता आम्ही आहोत लीड्स स्टेशनमध्ये. बघू शकताय माझ्या मागे हे आहे लीड्स ट्रेन स्टेशन. तर आता इथून आपण बाहेर पडूया आणि मग बघूया लीड्स सिटी कशी आहे, काय काय आहे इथे. तर चला मग बघूया लीड्स. तर मित्रांनो, हे आहे लीड्स स्टेशन आणि बघूयात आता. चॉकलेट स्टॉल आहे. तर फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत लीड सिटी स्टेशनच्या बाहेर. तर आता इथे एक रॉयल आर्मरी म्हणून एक म्युझियम आहे. म्हणजे ते राजा राजवाड्यांच्या काळातलं वगैरे ते शस्त्रास्त्रांचं सगळं संग्रहालय आहे ते पूर्ण. त्यानंतर हेडिंग्ले इंटरनॅशनल स्टेडियम पण आहे. अजून इथे राऊंडे पार्क म्हणून एक खूप मोठं पार्क आहे. तर ते पण आमचा प्रयत्न आहे दाखवायचा. बघूया आता कुठे कुठे कसा वेळ मिळतो ते जायला. आणि बाकी तर तुम्हाला वॉक टूर तर आम्ही दाखवतोच. बघूया, चला तुम्ही पण आता आमच्यासोबत सिटी वॉक टूर करूया आपण मस्त. स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर आम्हाला एक सिटी स्क्वेअरचा इथे एक एरिया दिसतोय. तर हा पूर्ण तुम्ही बघू शकता सिटी स्क्वेअरचा एरिया. इकडे गेलो की सिटी सेंटर हा पूर्ण एरिया, इकडचा पण पूर्ण सिटी सेंटरचा एरिया आहे. त्याच्या मागे दिसायला लागले ते द क्वीन्स हॉटेल आहे. हे अगोदर पॅलेस होतं, तर त्याचं त्यांनी हॉटेलमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. आता बघूया, करूया मग वॉकिंग आता मस्त. तर आपण सुरुवात करूया सिटी सेंटरपासनं. चला. तर मित्रांनो, हे जे लीड्स ही जी सिटी आहे तर ही नॉर्थ इंग्लंडमध्ये यॉर्कशायर स्टेटमध्ये एक सिटी आहे ही लीड्स, जी बेसिकली इंडस्ट्रीयल हब आहे. लीड्समध्ये ऑल अराउंड जवळपास सगळ्याच इंडस्ट्रीजचे हेडक्वार्टर्स म्हणू शकतो आपण आहेत. सो ही एक इंडस्ट्रीयल सिटी म्हणून ओळखली जाते लीड्स आणि मँचेस्टर. आपल्याकडे आपण पुणे मुंबई कसं म्हणतो, तर त्या प्रकारे हे मँचेस्टर आणि लीड्स असे ह्या जवळजवळ सिटीज आहेत दोन. आणि खूपच सुंदर ही अशी आहे लीड्स सिटी. इथे मार्क्स अँड स्पेन्सर्स हा ब्रँड आपल्याला माहीत असेल ना, तर त्याचं पहिलं आउटलेट हे इथंच लीड्समध्येच ओपन झालं होतं. तर लीड्स सिटी सेंटरमध्ये कर्कगेट मार्केट आहे, तर त्या ठिकाणी मार्क्स अँड स्पेन्सर्सचं पहिलं आउटलेट ओपन झालं होतं. बघूया आपण, ते पण खूप जुनं मार्केट आहे ते. सो बघू शकता, आम्ही सध्या एक सिटी सेंटरमध्ये वॉक करतोय. इथे आम्हाला चालत चालत एक इंडियन टिफिन रूम म्हणून एक रेस्टॉरंट दिसलं आहे. बघू शकता हे मागे आपल्या. तर हे आहे इंडियन टिफिन रूम रेस्टॉरंट, जिथे
आपले भारतीय पदार्थ स्पेसिफिकली डोसा, साऊथ इंडियन पदार्थ इथे छान मिळतात असं ऐकलं आहे. आपले इंडियन रेस्टॉरंट पण खूप आहे तिकडे, ऐकलं तर आहे. बघूया आता. हो, लीड्स युनिव्हर्सिटी फेमस असल्यामुळे इथे भारतीय विद्यार्थी खूप आहेत जे युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि इंडस्ट्रीयल हब असल्यामुळे भारतीय लोकांचा म्हणजे आय टी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या भारतीय लोकांचं पण इथे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. सो एक आपला इंडियन टच या सिटीला थोडासा आहेच आहे. सो बघूया आपण काय काय. तर आपण चालत चालत स्टेशनपासून इकडे आलो होतो या एरियामध्ये. तर हा आहे शॉपिंग लेन. इथे बघू शकता हे पुढे सगळे शॉपिंग सेंटर्स आणि ब्रँड्स, वेगवेगळ्या ब्रँड्सचे आउटलेट्स या स्ट्रीटवरती आहेत. आणि या बाजूला हे बघू शकता इकडे एक स्टेट ऑफ आर्ट म्युझियम आहे. तर बघूया आपण त्यात आतमध्ये कसं आहे. आणि तो जो आपल्याला टॉवर दिसतोय जिथे एक वॉच आहे, तर ते आहे इथला टाउन हॉल लीड्स सिटीचा. तर या इथे आर्ट म्युझियमच्या बाहेर, आर्ट गॅलरीच्या बाहेर ह्या अशा माहितीचे बोर्ड्स लावलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणची ही माहिती आहे, बघू शकताय. आणि हे लीड्समध्ये मला बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे बोर्ड्स, इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड्स बघायला मिळाले आहे. तर ही एक अशी एक चांगली गोष्ट इथे आहे की जे लोक येतील, टुरिस्ट येतील किंवा जे लोक सिटी व्हिजिट करायला येतात तर त्यांना याबद्दलची माहिती मिळावी म्हणून हे असं ठेवलेलं आहे. तर हा जो बोर्ड आहे हा इन्फॉर्मेशन हे सांगतोय की नॉटिंगहम कॅसल आहे. तर या नॉटिंगहम कॅसलची माहिती इथे खाली दिलेली आहे. तसंच हे रॅबी कॅसल आहे तर आणि त्याची माहिती. हे पॉवर स्टेशन आहे, कॉटम पॉवर स्टेशन. तर ही त्याची माहिती आहे खाली. त्या प्रकारे वायडक्ट ब्रिज आहे हा बेसिकली स्कॉटलंडमध्ये आहे. याची आठवण म्हणजे आपण जर हॅरी पॉटर सिरीज बघितली असेल मूवीजची, तर त्याच्यामध्ये हा सीन दिसतो. त्या हॅरी पॉटर ज्या ट्रेनमधनं युनिव्हर्सिटीमध्ये जात असतो ॲडमिशनसाठी, त्यावेळेस ती ट्रेन याच ब्रिजवरनं जाते आणि हा सीन त्या मूवीमध्ये आहे. तर हे मार्केट टाऊन आहे, हे एन्शंट मार्केट टाऊन. चेसिल बीचची इन्फॉर्मेशन हे चेसिल बीच आहे. चेसिल बीचचा हा फोटो आणि मग त्याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. आणि ही आहे आर्ट गॅलरी, लीड्स आर्ट गॅलरी. तर आपण आता आतमध्ये जाणार आहे.
तर बघूया की आता आतमध्ये आपल्याला व्हिडिओग्राफीचं परमिशन असेल तर आतमधल्या पण दृश्य आपल्यासोबत आम्ही शेअर करू. तर या आर्ट गॅलरीमध्ये हे असे आर्ट्स वेगवेगळ्या पेंटर्स लोकांनी केलेले पेंटिंग्स असतील, काही स्केचेस असतील, ते त्यांचं सगळं प्रदर्शन इथे आहे. ही अशी सुंदर ऑइल पेंटिंग्स इथे प्रदर्शित केलेली आहेत. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे आहे लीड्स सिटीचा टाउन हॉल. इथे काही रिनोव्हेशनचं काम चालू आहे. ही पण खूप जुनं असं आर्किटेक्चर दिसतंय या बिल्डिंग्सचं. लीड्स या सिटीमध्ये ना असे तुम्हाला मिक्स आर्किटेक्चर बघायला मिळेल. इंडस्ट्रियल हब असल्यामुळे काही मॉडर्न बिल्डिंग्स पण आहेत, पण त्याचबरोबर काही ऐतिहासिक वास्तू पण इथे आहेत आणि त्यांना तसंच रिस्टोअर केलेलं आहे, व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. तर ह्या टाउन हॉलच्या समोरच टाउन हॉल आणि हे सिटी काउन्सिल आहे. सिटी काउन्सिल प्लस टाउन हॉल असं ही बिल्डिंग आहे, पण इथं काहीतरी रिनोव्हेशनचं काम चाललंय वाटतं. आणि या टाउन काउन्सिलच्या समोरच अजून एक जुनी बिल्डिंग मला दिसली आहे. तर हे आहे जुबली हॉटेल आणि हे आहे 1904ला सुरू झालेलं. 1904 पासून ही बिल्डिंग आहे, पण आता सध्या हे हॉटेल बंद आहे. हे असं लीड्स सिटीमध्ये थोडंसं मिक्स्ड आर्किटेक्चर बघायला मिळतं. जसं आपण ऑक्सफर्डला गेलो होतो, ऑक्सफर्डमध्ये पाहिलं होतं, तिथं सगळं हिस्टॉरिक आर्किटेक्चर होतं, सगळ्या ऐतिहासिक बिल्डिंग्स होत्या. तर तसं लीड्समध्ये नाही आहे, इथे थोडंसं मिक्स्ड आहे. तर मित्रांनो, आपण ह्या लीड्स सिटी सेंटरमधून वॉक करतोय. आज थोडंसं वातावरण क्लाउडी असल्यामुळे गर्दी कमी आहे, तसे लोक खूप बाहेर नाही पडली आहेत. त्यामुळे थोडासा गारवा पण जाणवतोय आणि वातावरण पण आज सकाळपासून आम्ही ऊनच नाही पाहिलं. असंच क्लाउडी वातावरण चाललंय. काल दिवसभर खूप होता. पण आज घरी बसून पण थोडंसं बोर होत होतं, म्हणून म्हटलं मग एक आपण लीड्स व्हिजिट करूया. बघू शकताय थोड्याफार प्रमाणात आहेत लोक. आणि दुसरं म्हणजे उद्या 2 मे ते बँक हॉलिडे आणि म्हणून मग हे अशी लॉंग हॉलिडे हे सगळ्यांना मिळाले होते. म्हणजे सॅटर्डे, संडे आणि मंडे असे 3 दिवसांचे लॉंग हॉलिडेज आहेत. त्यामुळे बरेचसे लोक बाहेर टूरला वगैरे गेलेली असणार, त्यामुळं आज गर्दी कमी आहे. नाहीतर शक्यतो सिटी सेंटरमध्ये खूप क्राऊडी असतं.
स्ट्रीटवरती आपल्याला सगळे ज्वेलर्स आणि वॉचेस वगैरे चे आउटलेट्स बघायला मिळतील. ब्रँडेड वॉच, डायमंड ज्वेलरी, ऑलमोस्ट सगळ्याच ब्रँड्सचे ज्वेलरी आउटलेट्स इथे आहेत. हे बघू शकताय. तर मित्रांनो, हा आहे ट्रिनिटी मॉल आणि जवळपास हा इथनं सुरू होतो आणि जवळपास 1 किलोमीटर असा असेल पुढे. आणि या दोन्ही बाजूला मग शॉपिंग आउटलेट्स आहेत आणि याच्यामधनं आपण असं वॉक करत गेलो तर सिटी स्क्वेअरपर्यंत पोहोचू शकतो. मग अशी आपण जिथून सुरू केलं होतं सिटी सेंटरमध्ये वॉक करायला, तर तिथंपर्यंत आपण पोहोचू शकतो. असा हे जवळपास 1 किलोमीटरचा हा ट्रिनिटी मॉल आहे. सगळ्याच शॉपिंग आउटलेट्स इथे आहेत. खूप मोठ्या प्रमाणात ह्यूज असा हा शॉपिंग मॉल आहे. आणि लीड्स सिटीचं अजून एक खासियत म्हणजे ही सिटी नाईट लाईफसाठी खूप प्रसिद्ध आहे. लीड्समध्ये नाईट लाईफ खूप प्रसिद्ध आहे आणि इथे ही जी लेन आहे समोरची, तर ही सगळे पब्स, रेस्टॉरंट्स आणि नाईट लाईफसाठी संध्याकाळच्या वेळेला ही स्ट्रीट पूर्ण गजबजलेली असते. अशी ही लीड्स सिटी खूपच सुंदर आहे. दुपारच्या वेळेला थोडंसं तुरळक गर्दी दिसते, पण संध्याकाळी जशी होत जाईल तशी ही स्ट्रीट पूर्ण गजबजलेली असते. इकडे शॉपिंग स्ट्रीट आणि इकडे पब स्ट्रीट.